नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत। काळे वाटण कसं बनवायचं। पितृपक्षामध्ये अनेक भाज्या कराव्या लागतात। बऱ्याचशा भाज्या हे काळे वाटण असलेल्याच असतात, जसं की कारले, गवार, देठ, हे सर्व भाज्या हे काळे वाटणनेच केली जाते। तसेच पाटवडी केली जाते, त्याचे आमटी हा बनवला जातो। तर हे काळे वाटणचा वापर करून सुद्धा आपण ती आमटी बनवू शकतो। चला तर त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते पाहूया। काळे वाटणसाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, त्यानंतर खोबरं येथे मी भाजून घेतलेलं आहे गॅसवर, लसूण, बारीक चिरलेला कांदा जो मी तेलावर परतून घेतलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही। तर पक्षामध्ये जेव्हा तुम्ही भाज्या बनवता तेव्हा बरेच जण कांदा लसूण त्यामध्ये घालत नाही, तर तुम्ही हे स्किप करू शकता। गरम मसाला आणि गोडा मसाला, येथे मी 2 चमचे गरम मसाला घेतला आहे आणि 1 चमचा गोडा मसाला घेतला आहे। धने पावडर, हळद, पांढरे तीळ मी हलकेसे भाजून घेतलेले आहे। आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। तर लसूण आणि कांदा न घालता हे वाटण आधी वाटून घेऊया। आता आपण सर्वात आधी हे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊया। बाकीचे जिन्नस घालायचे आहे। या ठिकाणी कोथिंबीर, पांढरे तीळ, त्यानंतर मसाला। आपल्याला जी पाटवडीची आमटी असते ती या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे। तुम्हाला यामध्ये थोडं पाणी घालावं लागेल, जास्त पातळ असं वाटायचं नाही। या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे। यामध्ये मी मीठ वापरलेलं नाहीये, आपल्याला गरजेनुसार भाजीला जसं मीठ लागेल तसं यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। आता यापासून आपण आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तेल कढईमध्ये घेतलेले आहे, त्यामध्ये मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, हिंग, कढीपत्ता जे आपण वाटण वापरू या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गॅस सामान्य आचेवर ठेवायचा आहे। वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साईडने हे मसाल्याला तेल सुटत आहे। मसाला छान परतून झाला तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। तुम्हाला जशी आमटी हवी तितकेच पाणी घालायचे आहे। जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता, थोडा रस्सासारखं हवं असेल तर पाणी कमी घाला। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, जेणेकरून या आमटीला उकळी येईल अशी। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे, गरजेनुसार मीठ। मी येथे 1 चमचा मीठ टाकत आहे। त्याला छान अशी उकळी येऊन दिली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी उकळी या आमटीला आली आहे। आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया। तयार आहे आपली ही पाटवडी आमटी। पक्षातील अनेक भाज्या बनवण्यासाठी या वाटणाचा नक्की तुम्हाला उपयोग होईल, जेणेकरून अनेक भाज्या बनवण्यासाठी वेळही कमी लागेल, चवही वाढेल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।